वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका अशा कंपनीबद्दल बोलणार आहोत जिचा सेल्स फक्त 2% वाढतो पण नफा थेट 100% उसली मारतो. म्हणजे हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं हो ना? हो, नक्कीच. म्हणजे वरवर पाहता हे आकडे खूपच गोंधळात टाकणारे आहेत. आपण हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HALच्या मार्च 2026च्या निकालांबद्दल बोलतोय. बरोबर. भारताच्या संरक्षण क्षेत्राचा कणा असलेली ही कंपनी. आपल्याकडे त्यांचे ताजे आर्थिक आकडे आणि मॅनेजमेंटची कॉमेंट्री आहे. आणि आजचा आपला उद्देश हाच आहे की हे तांत्रिक आकडे फोडून सांगायचे. कारण या निकालांमध्ये एक अतिशय रंजक विरोधाभास दडलेला आहे. तो विरोधाभास म्हणजे एका बाजूला नफा वाढलेला दिसतोय, पण दुसऱ्या बाजूला त्यांच्या मूळ व्यवसायातून येणारा नफा म्हणजे जो EBIT आहे त्यात मात्र घसरण झाली आहे. एक्झॅक्टली. आणि इथूनच आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. म्हणजे हे कसं समजून घ्यायचं, आपण थेट आकड्यांमध्ये शिरूया. जर आपण तिमाही आकडे बघितले, म्हणजे डिसेंबर 2025च्या तुलनेत मार्च 2026च्या आकडे, QOQ आकडे, हो, तिथे तर कंपनीने अक्षरशः झेप घेतलीये. डिसेंबरमध्ये सेल्स 7,699 कोटी होता, तो मार्चमध्ये थेट 13,942 कोटींवर गेलाय. बापरे, खूप मोठी उडी आहे ही. आणि नेट प्रॉफिट तर 1,867 कोटींवरून थेट 4,196 कोटी झाला. एका शेअर मागे मिळणारा नफा म्हणजे EPS 27 रुपयांवरून 62 रुपयांवर गेलाय. पण सरकारी डिफेन्स कंपन्यांमध्ये हा मार्च महिन्याचा स्पाइक नेहमीच असतो, नाही का? हो, अगदी बरोबर. काय होतं की संरक्षण मंत्रालयाला जे वार्षिक बजेट मिळतं ते त्यांना 31 मार्चच्या आधी खर्च करावाच लागतं. म्हणजे यूज इट ऑर लूज इट. एक्झॅक्टली. त्यामुळे वर्षभर जी बिलं रखडलेली असतात, पेमेंट्स असतात, ती मार्च महिन्यात एकदम क्लिअर होतात. त्यामुळे डिसेंबर ते मार्च ही वाढ खूप मोठी दिसते, पण खरा खेळ इथं नाहीये. मग कुठे? खरा खेळ आहे तो YOY, म्हणजे वार्षिक तुलनेत. जर आपण मार्च 2025च्या आकड्यांशी या मार्च 2026च्या आकड्यांची तुलना केली तर चित्र पूर्णपणे बदलतं. आणि हाच तो धक्का आहे. गेल्या वर्षी सेल्स 13,700 कोटी होता, तो आता फक्त 13,942 कोटी झालाय. म्हणजे वाढ किती? तर जेमतेम 2%. हो, फक्त 2%. मला हे एखाद्या अत्यंत लोकप्रिय रेस्टॉरंटसारखं वाटतं. म्हणजे बाहेर ग्राहकांची प्रचंड मोठी रांग लागलीये, ऑर्डर्स खूप आहेत, पण आज स्वयंपाकघरातून पदार्थ बाहेर यायला खूप वेळ लागतोय. खूप छान उपमा दिलीत तुम्ही. डिफेन्स क्षेत्रात अगदी हेच घडतं. कारण इथलं जे एक्झिक्युशन सायकल आहे, म्हणजे ऑर्डर्स पूर्ण होण्याचं चक्र, ते खूप मोठं असतं. म्हणजे एखादं विमान बनवणं हे काही गाडी बनवण्यासारखी असेंब्ली लाईन नाहीये. नक्कीच नाही. तेजससारख्या फायटर जेटचे सुटे भाग जगभरातून येतात. त्या जागतिक पातळीवर सप्लाय चेनमध्ये जे अडथळे आहेत, परदेशी इंजिन मिळायला जो वेळ लागतोय, त्याचा हा परिणाम आहे. पण जोपर्यंत ते विमान प्रत्यक्षात उड्डाण करत नाही आणि त्याची डिलिव्हरी होत नाही, तोपर्यंत ती फक्त कागदावरची रक्कम आहे, बरोबर? हो, तोपर्यंत ते रेकॉर्डवर सेल्स म्हणून दाखवता येत नाही. त्यामुळेच वार्षिक वाढीचा हा 2%चा आकडा व्यवसायाच्या खऱ्या गतीचं दर्शन घडवतो. पण मग इथेच मला तो विरोधाभास पुन्हा दिसतो. सेल्स संथ आहे, पण नेट प्रॉफिट 6% वाढलाय. 3,977 कोटींवरून 4,196 कोटी झालाय. आणि EPS पण 6% वाढलाय. ही नक्कीच जमेची बाजू आहे. पण इथे एक निगेटिव्ह पॉइंट सुद्धा आहे. तोच तो मार्जिनचा आकडा ना? बरोबर. कंपनीचा जो ऑपरेटिंग प्रॉफिट आहे म्हणजे EBITD, तो 4% घसरून 5,050 कोटींच्या आसपास आलाय. मग मला सांगा, जर नेट प्रॉफिट वाढतोय तर आपण या ऑपरेटिंग प्रॉफिटच्या घसरणीची खरंच काळजी करायला हवी का, की हा फक्त कागदावरचा खेळ आहे? नाही, ही नक्कीच काळजीची बाब आहे. कारण नेट प्रॉफिट वाढण्यामागे अदर इन्कम म्हणजे इतर उत्पन्नाचा मोठा वाटा असू शकतो. म्हणजे ते जे मोठा ऑर्डर्सवर ॲडव्हान्स पेमेंट्स मिळतात त्यावरील व्याज. एक्झॅक्टली. डिफेन्स ऑर्डर्समध्ये सरकारकडून प्रचंड मोठी ॲडव्हान्स रक्कम मिळते, जी बँकांमध्ये ठेवून त्यावर चांगलं व्याज मिळतं. त्यामुळे ओव्हरऑल नफा फुगलेला दिसतो. पण जो मूळ व्यवसाय आहे विमानं बनवण्याचा, तिथे मात्र खर्च वाढतोय.
म्हणजे कच्च्या मालाच्या किमती, सप्लाय चेनचा खर्च हे सगळं वाढलंय. हो, आणि म्हणूनच EBIT मार्जिनवर दबाव आलाय. बाजाराचं लक्ष याच गोष्टीवर असतं, कारण दीर्घकाळात केवळ व्याजावर कंपनी चालवता येत नाही. तुम्हाला तुमच्या मूळ व्यवसायात मार्जिन टिकवून ठेवावंच लागतं. पण तरीही बऱ्याच जणांनी या निकालांना ॲव्हरेज टू स्ट्रॉंग असं म्हटलंय. मार्जिन घसरूनही बाजारात एवढा सकारात्मक दृष्टिकोन का? याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे त्यांच्याकडचे ऑर्डर्सचे डोंगर. मेक इन इंडियाचा त्यांना खूप मोठा फायदा मिळतोय. तेजस विमाने, हेलिकॉप्टर्स, डिफेन्स सिस्टम्स. हो, ही सगळी खूप मोठी पाईपलाईन आहे. कोणत्याही कंपनीला जेव्हा पुढच्या अनेक वर्षांच्या कामाची खात्री असते, ज्याला आपण लॉंग टर्म रेव्हेन्यू विजिबिलिटी म्हणतो. अगदी बरोबर, ते व्हिजिबिलिटी इथे खूप स्पष्ट आहे. त्यामुळे सध्याच्या मार्जिनच्या दबावाला बाजार थोडं दुर्लक्षित करतोय. पण परत तोच मुद्दा येतो, एक्झिक्युशन डिलेज. ऑर्डर्स वेळेत पूर्ण करणं हे मोठं आव्हान नाही का? कारण काम हातात असून उपयोग नाही, ते वेळेत पूर्ण व्हायला हवं. नक्कीच आहे, आणि मॅनेजमेंटला याची पूर्ण जाणीव आहे. म्हणूनच त्यांनी स्पष्ट केलंय की त्यांचं आता पूर्ण लक्ष ऑर्डर्स वेगाने पूर्ण करण्यावर, म्हणजे फास्टर एक्झिक्युशनवर आहे. आणि त्यासाठी ते एक्सपोर्ट्सच्या म्हणजे निर्यातीच्या संधी पण शोधत आहेत ना? हो, एक्सपोर्ट्स हे त्यांच्या भविष्यातील वाढीसाठी खूप महत्वाचं इंजिन ठरू शकतो. पण एक्सपोर्ट मार्केटमध्ये तर त्यांना भारत सरकारसारखा हक्काचा ग्राहक मिळणार नाही. तिथे तर जागतिक कंपन्यांची स्पर्धा असेल. अगदी बरोबर, आणि म्हणूनच आपण जर अल्पकालीन आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून विचार केला. सांगा ना, शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला काय वाटतं? अल्पकालीन दृष्टीने पाहता नफ्यातील वाढीमुळे शेअरची वाटचाल किंचित पॉझिटिव्ह, म्हणजे माइल्डली पॉझिटिव्ह राहू शकते. डिफेन्स शेअर्सना सहसा अशा आकड्यानंतर आधार मिळतो, पण मार्जिनच्या घसरणीमुळे खूप मोठी उसळी मिळणार नाही. आणि लाँग टर्म? लाँग टर्म तर HALचं भविष्य खूपच उज्ज्वल आहे. भक्कम ऑर्डर बुक, सरकारी संरक्षण खर्च आणि स्वदेशी विमान बांधणी यामुळे ते भारतातील सर्वात मजबूत डिफेन्स PSU आहेत. हे सगळं खूपच आशादायी आहे, पण या चर्चेच्या शेवटी एक विचार करायला लावणारा मुद्दा समोर येतो. कोणता? बघा, सध्या HALला मेक इन इंडिया आणि सरकारच्या सुरक्षित पाठिंब्याचा खूप मोठा फायदा मिळतोय. पण जसे जसे ही कंपनी निर्यातीवर अधिक लक्ष केंद्रित करेल, जागतिक स्तरावर जाईल. एक्झॅक्टली, तेव्हा त्यांना अत्यंत वेगवान जागतिक एरोस्पेस कंपन्यांशी थेट स्पर्धा करावी लागेल, खासगी कंपन्यांशी. खरंय. आणि अशा मुक्त स्पर्धेत जिथे वेळेवर डिलिव्हरी देणं सर्वात महत्त्वाचं असतं, तिथे जर त्यांना एक्झिक्युशन डिलेजची म्हणजे काम उशिरा पूर्ण करण्याची सवय कायम राहिली, तर ते जागतिक वर्चस्व कसं सिद्ध करतील? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. हो ना, आणि या प्रश्नावर विचार करणं नक्कीच गरजेचं आहे, कारण नुसत्या ऑर्डर्स मिळवून जागतिक महासत्ता बनता येत नाही. त्या ऑर्डर्स वेळेत पूर्ण करण्याची क्षमता सिद्ध करावी लागते. तर आजच्या या सखोल विश्लेषणात आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.